नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बाजरीच्या खारोड्या। तर ही रेसिपी आज आई बनवणार आहे। त्याकरता तिने इथे 5 किलो बाजरी घेतली। आता ही बाजरी इथे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची। निवडल्यानंतर एका पाण्याने धुवून वरचा कचरा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक दिवस आपल्याला पूर्ण उन्हात वाळवून घ्यायची। उन्हात वाळवल्यानंतर गिरणीतून ते आपल्याला बारीक अशी भरड करून आणायची। तर इथे आपण 5 किलो बाजरी घेतली, त्यामुळे मी ती गिरणीतून जाडसर असं भरड करून आणली। तुम्ही ते मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता। तर हे पीठ आपण चाळणीने चाळून घेणार आहोत। तर इथे मी जाडसर अशी पिठाची चाळणी घेतली, त्याने आता आपण हे सर्व पीठ चाळून घ्यायचे। आता ही जाडसर जी भरड निघली आहे, तर ही आपल्याला सुपाने पाकडून घ्यायची, म्हणजे यावरचा जो पोकळ कचरा आहे तो निघून जातो आणि छान अशी आपली इथे पिठी तयार होईल। तर आता सुपाने आई छान असं हे पाकडून घेते। तर इथे प्रमाण आपल्या बाजरीचे जास्त असल्यामुळे ती सुपाने पाकडते। तुम्ही इथे चाळणीने चाळलं, त्यावरचा कचरा काढून घेतला तरी चालेल, पण इथे आपण जास्त प्रमाणात करत आहोत, त्याकरता सुपाने ते छान पाकडून घ्यायचे। तर अशा पद्धतीने वरचा जो कचरा आहे तो अलगद निघून जातोय। ते तुम्ही बघू शकता, पाकडल्यामुळे वरचा कचरा पूर्णपणे निघून गेलाय। आता हे सर्व पाकडून झाले की आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात। आता हे पीठ आपण मोजून घेणार आहोत। तर चाळलेलं पीठ आहे ते एक पातेलं भरले आणि जाडसर जी भरड होती तर एक पातेले ते देखील भरले। तर अशा पद्धतीने ते आपल्याला 2 पातेले हे पीठ घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। तर हे सर्व हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। तर इथे भरड आणि पीठ छान मिक्स झाले। आता हे आपण भिजत घालणार आहोत, त्याकरता इथे मी डबा घेतलाय। आता यामध्ये आपण हे पीठ काढून घेऊयात। तर यामध्ये पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊयात। तर इथे आपल्याला टोटल 2 पातेले पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर आता हे सर्व हाताने मिक्स करायचे। आता हे सर्व मिक्स झालं की झाकण लावून 2 दिवस आपण हे भिजत घालणार आहोत। छान भिजलं की याला छान असा आंबूसपणा येतो आणि चव देखील छान लागते। 2 दिवस झाले, आता यावरचे झाकण काढूयात। झाकण काढल्यानंतर आता यावरचा कचरा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जे काळपट पाणी दिसतं ते देखील इथे आपण थोडंसं काढून घेऊयात। आता आपण पापड्या तयार करायला घेऊयात। त्याकरता चुलीवर एक मोठे पातेले ठेवले, यामध्ये एक पळी तेल घालायचं। तेल सर्व बाजूने पातेल्याला लावल्यानंतर यामध्ये 3 पातेले आपल्याला पाणी घालायचे। पाण्याला उकळी येईपर्यंत इथे मी डिशमध्ये सोललेला लसूण घेतलाय, 25 ते 30 सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। आता इथे तुम्ही तिखटाप्रमाणे मिरची वापरू शकता। 2 चमचे जिरे घ्यायचे, अर्धी वाटी तीळ घेतलेत। आता हे सर्व आपण मिक्सरला जाडसर असे वाटण तयार करून घेणार आहोत, किंवा खलबत्त्यात ठेचून घेतलं तरी चालेल। तर इथे आपल्याला जिरे, लसूण हे जाडसर असं ठेचून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक अशी मिरचीची पावडर तयार करून घेऊयात। तीळ देखील इथे आपल्याला आवडीप्रमाणे वापरायचे आहेत। आता वरचे पाणी काढलं की हे पीठ आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात। तर इथे आपण पीठ छान 2 दिवस भिजवल्यामुळे याला छान असा आंबूस वास येतोय आणि यामुळे पापडी देखील चवीला छान लागते। त्याकरता अगदी 2 दिवस आपण हे पीठ भिजत घालायचे। तर इथे पाण्याला छान उकळी आले, तर यामधले अर्धे पातेले पाणी आपण साईडला ठेवून देणार आहोत। तर आज आपण पळी पापड्या करणार आहोत, त्याकरता पाण्याचे प्रमाण हे थोडेसे आपल्याला जास्तच हवं। आता यामध्ये आपण तीळ घालणार आहोत। मिक्सरला बारीक केलेली मिरची पावडर घालूयात। तर इथे तुमच्याकडे सुक्या मिरच्या नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। ठेचलेला लसूण घालूयात। तर इथे आपण लसूण आणि जिरे दोन्ही एकत्र करून मिक्सरला छान असं जाडसर भरड करून घेतले। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता पाण्याला छान उकळी आली की आता आपण चाटूने किंवा चमच्याने हे सर्व अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व मिक्स झालं की यामध्ये आपण बाजरीच्या भिजवलेल्या काण्या आहेत त्या घालूया। तर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने हलवत राहायचे, म्हणजे याच्या गाठी होत नाही आणि अशा पद्धतीने आपण भिजवलेले पीठ घालायचे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चाटूने छान घेरून घ्यायचे, म्हणजे याच्या गाठी होत नाही।
तर इथे आपल्याला हे पीठ एकसारखं हलवत राहायचं आहे 15 ते 20 मिनिटे. आता हे पीठ आपल्याला घट्टसर होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकसारखं हलवत इथे तुम्ही बघू शकता पिठाला छान असा घट्टसरपणा आला आहे. तर पिठाला छान असा चटचटपणा करायला लागले आणि बुडबुड्या देखील यायला लागल्या की यावर झाकण ठेवून एक 30 ते 40 मिनिटे आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचे. 30 ते 40 मिनिटे झालेत. पिठाला छान उकळी आली. आता आपण हे पीठ शिजले का बघूयात. तर इथे कणी छान असे आपल्या शिजले गेलेले आहेत, दाबल्या जात आहेत, म्हणजे कणी आपली छान अशी शिजली आहे. तर इथे आपली कणी छान शिजून झाली आणि पीठ देखील आपलं छान असं शिजले. तुम्हाला जर हे पीठ खूप दाटसर वाटलं तर यामध्ये आपण राहिलेले पाणी देखील घालायचे. पळी पापड्या घालण्यासाठी इतपत आपल्याला हे पीठ पातळसर करायचे. खूप जर घट्टसर वाटलं तर त्यामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता, पण शक्यतो यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं, म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही. तरी ते आपल्याला पळी पापड घालण्यासाठी पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार झाले. आता आपण यामधले पीठ थोडेसे एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले पीठ आहे ते देखील आपण पातेले खाली उतरून घ्यायचे. आता आपण पापड्या घालायला घेऊयात. त्याकरता इथे मी एक कॉटनचे बेडशीट अंथरले, त्यावर आपल्याला एक कॉटनची साडी घालायची, म्हणजे साडीवर पापडी अगदी सहज निघते. आता आपण पापड्या यावर घालणार आहोत. त्याकरता 1 चमचा हे तयार केलेले पीठ घ्यायचे आणि घातल्यानंतर अशा पद्धतीने आपण चमच्याने गोल करायचे. तर राहिलेल्या पापड्या देखील अशाच पद्धतीने आपण पळीने घालून घेऊयात. पळी पापड्या केल्या तर अगदी झटपट अशा आपल्या पळी पापड्या तयार होतात, किंवा तुम्ही ते थापून देखील ह्या पापड्या करू शकता. तरी ते आपल्या झटपट असे पळी पापड्या घालून झालेत. आणि शेवटी राहिलं की पीठ थोडंसं घट्टसर होतं, तर याचे आपण वडे देखील करणार आहोत. तर इथे मी थोडेसे वडे देखील तयार करून घेतलेत. एक दिवस आपण पापड्या उन्हात छान अशा सुकवून घेऊयात. तरी ते आपल्या दिवसभर पापड्या छान सुकल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आता आपण ह्या पापड्या काढून घेणार आहोत. तरी ते मी साडी उलट करून त्यावर थंड पाणी शिंपडून घेतलेत. तरी ते आपल्याला साडी पूर्णपणे ओली करून घ्यायची, म्हणजे पापडी अगदी सहज निघते. साडी आता उलट करून घेतली आणि यावरच्या आता आपण पापड्या अशा पद्धतीने काढून घेऊयात. तर साडी ओली केल्यामुळे अगदी अलगद हाताने आपल्या इथे पापड्या निघतात. तर ह्या पापड्या आपल्याला 2 दिवस उन्हात छान अशा कडकडीत वाळून घ्यायच्यात. 2 दिवस झालेत. पापड्या इथे आपल्या छान अशा वाळल्यात आणि पापड्या देखील आपल्या छान अशा पातळ तयार झाल्यात. तरी त्या आपण पळी पापड्या केल्यात, तर त्या खूपच छान अशा पातळ तयार झाल्यात. तुम्ही बघू शकता खूपच छान अशी पातळ आपली इथे पापडी दिसते. उन्हाळा म्हटला की पारंपरिक पद्धतीने ह्या पापड्या केल्या जातात आणि आईने खास या चुलीवर केल्यात, तर याची चव देखील खूपच छान लागते. आता ह्या पापड्या तुम्ही अशा पद्धतीने चुलीवरचा आहारामध्ये भाजू शकता, किंवा गॅसवर देखील ह्या पापड्या भाजून घेतल्या तरी चालेल, किंवा तळल्या देखील तरी खूपच छान लागतात. तरी ते आपल्या चुलीवर छान अशा खारुड्या भाजून झाल्या. तरी ते तुम्ही गॅसवर देखील या खारुड्या भाजून घेतल्या तरी चालेल. पातळ असल्याने त्या गॅसवर देखील खूपच छान भाजल्या जातात. आईने बनवलेल्या पारंपरिक पद्धतीने बाजरीच्या खारुड्या ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर व कमेंट करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.